नमस्कार. आता या चौथ्या उदाहरणामध्ये बघा, शेजारील आकृतीमध्ये एपी लंब बीसी, बघा ही एपी या बीसी ला लंब आहे. तसेच एडी आणि बीसी, एडी समांतर बीसी म्हणजे ही एडी रेषा आणि बीसी रेषा या समांतर आहेत. तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी यांचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट दिली आहे ती आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. एपी लंब बीसी, बघा ही एपी ही लंब आहे या बीसी ला. तसेच एडी समांतर बीसी, ही एडी रेषा आणि ही बीसी रेषा या एकमेकींना समांतर आहेत. याच्यामध्ये हे आपल्याला पक्ष दिलेला आहे. आता बघा, तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी हे जर दोन त्रिकोण आपण बघितले, तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी या एबीसीचा पाया आहे बीसी व त्रिकोण बीसीडी, त्रिकोण बीसीडी या बीसीडीचा पाया सुद्धा बीसी आहे. म्हणजे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बीसीडी या दोन्ही त्रिकोणांचा पाया बीसी हा समान आहे. तसेच आपल्याला माहित आहे की रेख एडी आणि रेख बीसी या समांतर रेषा आहेत, जे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेले आहे. मग या दोन रेषा जर समांतर आहेत, तर या दोन रेषांमध्ये हे दोन त्रिकोण आहेत. बघा ही रेषा आणि ही रेषा यांच्या या दोन रेषांच्या मध्येच हे दोन त्रिकोण आहेत. मग दोन समांतर रेषांच्या मध्ये जे त्रिकोण असतात त्यांची उंची नेहमी सेम असते. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे सुद्धा आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहूया त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग हे दोन त्रिकोण जर समान पाया आणि समान उंचीचे आहेत, तर आपण आता या त्रिकोणांचा एरिया म्हणजेच क्षेत्रफळ काढूया. तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी. आता आपल्याला माहित आहे की एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी 1/2 पाया गुणिले उंची, पण 1/2 कट होऊन पाया गुणिले उंची आणि याचा सुद्धा पाया गुणिले उंची येईल. त्रिकोण ए बी सी याचा पाया आहे बी सी सेम आणि गुणिले उंची आहे बघा ए बी सी, याचा पाया बी सी आणि उंची ए पी. तसेच त्रिकोण बी सी डी याचा सुद्धा पाया बी सी आणि उंची बी सी डी, याची उंची सुद्धा ही ए पी. बघा या दोन रेषांमध्ये हे दोन्ही त्रिकोण आहेत, त्यामुळे सेम उंची दोघांची ए पी. ठीक आहे, बरोबर. आता या ठिकाणी बघा बी सी गुणिले ए पी, बी सी गुणिले ए पी दोन्ही कट होतील सेम सेम आणि उत्तर येईल 1/1. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बरोबर उत्तर येईल 1/1. किंवा आपण याला असं लिहू शकतो, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी याचा रेशो आहे 1:1. हे आपलं उत्तर असेल.
गणित नंबर 5. शेजारील आकृतीत PQ लंब BC, PQ लंब BC, AD लंब BC, AD लंब BC, तर पुढील गुणोत्तरे काढा. आता यामध्ये आपल्याला चार प्रकारची गुणोत्तरे आपल्याला काढायला सांगितली आहेत. या आकृतीमध्ये बघा, आपण पहिल्यापासून बघूया. पहिले जे गुणोत्तर आहे एरिया ऑफ त्रिकोण PQB अपॉन एरिया ऑफ त्रिकोण PBC. आता हे जर दोन त्रिकोण बघितले आपण फर्स्ट सॉल्व्ह करतोय. एरिया ऑफ त्रिकोण PQB अपॉन एरिया ऑफ त्रिकोण PBC. बघा, त्रिकोण PQB या त्रिकोणाचा पाया BQ आहे आणि उंची PQ आहे. तसेच त्रिकोण PBC याचा पाया BC आहे आणि उंची PQ आहे. म्हणजे त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC या दोन्ही त्रिकोणांची उंची PQ म्हणजे त्या दोघांची उंची समान आहे. ठीक आहे. मग समान उंची असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात येतात असते, हे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया त्रिकोण PQB व त्रिकोण PBC हे, किंवा आपण असे लिहूया या दोन्ही त्रिकोणांची उंची PQ ही समान आहे. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय, त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQB अपॉन एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर त्यांचा PQBचा पाया आहे BQ आणि PBC याचा पाया आहे BC. इथे आपण कारण लिहूया क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात. ठीक आहे. हे पहिले गुणोत्तर आपण काढले. त्यानंतर सेकंड आहे एरिया ऑफ त्रिकोण PBC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण ABC. आता हे दोन त्रिकोण बघा, त्रिकोण PBC याचा पाया BC आणि उंची PQ. ठीक आहे. यानंतर ABC याचा सुद्धा पाया BC आणि उंची AD. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण समान पायाचे आहेत आणि त्याची उंची वेगवेगळी आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथे लिहूया त्रिकोण PBC व त्रिकोण ABC यांचा पाया BC समान आहे, किंवा हे दोन्ही त्रिकोण समान पायांचे आहेत असं लिहिलं तरी चालेल, समान आहे. ठीक आहे. मग पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते, हे आपल्याला माहित आहे. म्हणून एरिया ऑफ, इथे पण लिहू पाया समान आहे म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PBC अपॉन एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर
त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. पीबीसीची उंची आहे, पीबीसीची उंची आहे पीक्यू. बघा ही लंब आहे, ही उंची असते पीक्यू, आणि ए बी सी या त्रिकोणाची उंची आहे एडी. इथे आपण कारण लिहूया. क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात, संगत उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे, 2 गुणोत्तर झाले. आता तिसऱ्या क्रमांकाचे गुणोत्तर आपण शोधूया. काय आहे? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी. आता हे 2 त्रिकोण बघा, त्रिकोण ए बी सी याचा पाया बी सी आणि उंची एडी. यानंतर ए डी सी, आता याचा पाया डी सी आहे आणि उंची सेम एडी. म्हणजे आता हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, परंतु त्याचा पाया वेगळा आहे. ठीक आहे, आपण इथे लिहूया. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. बरोबर, त्यांची उंची समान आहे, पाया वेगळा, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कशाच्या प्रमाणात? पायाच्या प्रमाणात. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी बरोबर ए बी सी चा पाया आहे बी सी आणि ए डी सी चा पाया आहे डी सी. इथे पण सेम क्षेत्रफळांचे गुणोत्तर समान उंची असल्यामुळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात. ठीक आहे, आता आपले 3 आपण गुणोत्तर या ठिकाणी काढले. एक शेवटचं बाकी आहे. आता बघा, शेवटचं गुणोत्तर आपलं चौथं, एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी. आता हे 2 त्रिकोण बघा, त्रिकोण ए डी सी बघा, त्रिकोण ए डी सी. आता या त्रिकोणाचा पाया डी सी येतो आणि उंची एडी येते. ठीक आहे, तसेच त्रिकोण पी क्यू सी बघा, हा त्रिकोण बघा पी क्यू सी, याचा पाया क्यू सी आणि उंची पी क्यू. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण बघितले तर याचा पाया सुद्धा वेगळा आहे आणि उंची सुद्धा या ठिकाणी वेगळी आहे. म्हणून आपण असे लिहू, त्रिकोण ए डी सी व त्रिकोण पी क्यू सी हे दोन्ही भिन्न म्हणजे वेगवेगळे, भिन्न पाया व उंची असलेले त्रिकोण आहेत. मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर सिंपल पाया गुणिले उंची आपण करूया. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी बरोबर संगत पाया गुणिले संगत उंची. ए डी सीचा पाया आहे डी सी आणि उंची आहे एडी. डी सी गुणिले एडी भागिले पी क्यू सीचा पाया आहे क्यू सी आणि उंची पी क्यू. क्यू सी गुणिले उंची पी क्यू. तर हे आपल्या शेवटचं जे गुणोत्तर आहे त्याचं उत्तर येईल डी सी गुणिले एडी आणि क्यू सी गुणिले पी क्यू.